लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बीडच्या मस्साजूक ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव. स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी झाला विजय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगमध्ये लागली होती पोटनिवडणूक. मस्साजूकचे नवनियुक्त सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेतली भेट. स्वरूपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार केला अर्पण. रुपाली चाकणकर यांच्या भावाचा सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पराभव. विशाल थोरातांकडून चाकणकरांच्या भावाची 304 मतांनी पराभव. चांगल्या व्यक्तीला निवडून दिल्याबद्दल नांदूरगावकरांचे आभार. चाकणकरांच्या भावाच्या पराभवानंतर रुपाली ठोंबरे यांनी डिवचलं. परभणीमधील टाकळी कुंभकर्णच्या सरपंचपदी प्रियंका मुंडे यांची निवड. प्रियंका मुंडेंचा 132 मतांनी विजय. गावात जल्लोषही साजरा. वर्धा तालुक्यातल्या करंजीच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. सरपंच पदासाठी काँग्रेसच्या वर्षा बलके विजय. काँग्रेसला सत्ता राखण्यामध्ये यश. कार्यकर्त्यांकडून गुलाल लावत विजयाचा जल्लोष. नंदुरबारच्या नवापूरमधील खांडबारा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दीपाली गावित यांचा विजय. प्रतिष्ठेच्या लढतीत भरत गावित पॅनलची बाजी. आजी माजी आमदारांच्या पॅनलला धक्का. सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची बाजी. राजू वजीर 804 मतांची आघाडी घेऊन विजयी. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये झालेल्या 3 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर. पोटनिवडणुकीमध्ये खडकी गावच्या सरपंचपदी राहुल बांदल, रावडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता जाधव तर अंगसुळे ग्रामपंचायतीमध्ये करिश्मा राऊत यांचा विजय. जळगावच्या चाळीसगावमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर स्थिर. उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या झळा कायम. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त. वाढत्या तापमानाचा जनजीवनावरती झाला परिणाम. रायगडच्या माळगावमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर गेला. कडाक्याच्या उन्हामुळे आता नागरिक हैराण. उन्हाच्या तडाख्यामध्ये पाणी बॉटल विक्रेत्यांना आच्छेदन. धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा 43.5 अंशांवर. तापमानात मोठी वाढ. वाढलेल्या तापमानामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरती शुकशुकाट. पनवेलमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्याचा धोका वाढला. घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी. पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना हे आवाहन. अहिल्यानगरमध्ये तापमान 42 अंशांवर. उन्हामुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी घटली. भाविकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी साईबाबा संस्थांच्या वतीने विविध उपाययोजना. राज्यात उन्हाचा कडाका वाढला. जळगावमध्ये तापमान 46 अंशांवर गेलं. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये 8 खाटांचे सुसज्ज उष्माघाती कक्ष स्थापन. नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं. प्रशासनाचं हे आवाहन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर कायम. तापमान 42 अंशांवरती. पुढील आठवड्यात तापमान 45 अंशांवरती जाण्याचाही अंदाज. नाशिकच्या लासेलगावमध्ये उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे गायींची तब्येत बिघडली. शेतकऱ्यांना फॉगर बसवत मोठ्या प्रमाणात गोठ्यात तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग केला. रायगड जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवरती माणगाव उपजिल्हा रुग्णालय सज्ज. तर विशेष उष्माघात कक्षासह डॉक्टर आणि परिचारिकांचे विशेष नियुक्ती. चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा वाढला. जलतरण तलावांकडे ओढा. सकाळ संध्याकाळ सत्रामध्ये होणाऱ्या जलतरण सरावासाठी एकच गर्दी. गोंदियामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. वैनगंगा नदीमधील पाणी पातळी खालावली. 22,000 नळधारकांना वैनगंगा नदीपात्रातून पुरवलं जातं पाणी. गोंदिया शहराला 10 दिवस पुरेल एवढंच पाणी शिल्लक. सांगली जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता. जिल्ह्यातील अनेक तलाव आणि विहिरीतील पाण्याच्या पातळीमध्ये घट. चांदोली धरणातही 41% इतका पाणीसाठा शिल्लक. वाशिमच्या कोकलगाव बॅरेजमध्ये केवळ 5% पाणी शिल्लक. सिंचनाचा प्रश्न गंभीर. विहिरी कोरड्या पडताय. त्यामुळे ग्रामस्थांना शेतीसोबतच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता. करमाळा पूर्व भागामध्ये दहिगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी न मिळाल्यानं ठिय्या आंदोलन. पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. पाणी न सोडल्यास अधिकाऱ्यांची मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा. जळगावच्या 19 गावांमधील 20 पाण्याचे नमुने हे दूषित. 1754 पाण्याचे नमुने तपासले असता ही बाब समोर. यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण. पावसाचा अंदाज घेऊन येणाऱ्या चातक पक्षी यंदा चक्क एप्रिलमध्ये सांगलीच्या कृष्णाकाठी दाखल झाला. दरवर्षी मे आणि जून महिन्यामध्ये चातक पक्षी येतो, पण यावर्षी लवकर आल्यानं पाऊस लवकर येणार अशी चर्चा. बुलढाण्यामध्ये टरबूजाची 10 रुपये प्रति किलो दराने विक्री. टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी.
सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात सलग 3 दिवसांपासून घसरण सुरू. सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण, चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,53,470 रुपयांवर तर चांदी जीएसटीसह 2,50,290 रुपयांवर. हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी. वाढत्या उन्हामुळे कार्यालयीन वेळ बदलली. एकही कर्मचारी सध्या वेळेत हजर राहत नाही असं चित्र, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. नाशिकच्या मालेगावमध्ये दुभत्या जनावरांवरती चारा टंचाईचं संकट. अवकाळीमुळे चाऱ्यासाठी जनावरांवरती भटकंतीची वेळ. वाशिम शहराला होणारा पाणी पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प. जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणारी भूमिगत केबल जळाली. आधीच पाणी पुरवठा 8 ते 10 दिवस आड होतोय आणि आता नव्या संकटामुळे नागरिकांचेही हाल. सरकारने मुदतीच्या अगोदरच हरभरा हमीभाव खरेदी केंद्र गुंडाळली. शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक. हरभरा हमीभाव खरेदी केंद्र बंद झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ. गडचिरोली चंद्रपूरला जोडणाऱ्या 210 कोटींच्या नवीन पुलावरती भगदाड. नागरिकांमध्ये संताप. उद्घाटनाआधीच पुलाची देखील दुरावस्था झाली. दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी. भिवंडीमध्ये कांभारी नदी अतिक्रमण आणि प्रदूषणाच्या विळख्यामध्ये. सांडपाणी आणि रासायनिक केमिकल्समुळे नदीतील जलचर धोक्यात. अतिक्रमणामुळे नदीचा प्रवाह आक्रसला, त्यामुळे प्रशासनानं तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने 7 हिल ते गजानन मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम. रस्त्यावर आलेले पक्के आणि कच्चे अतिक्रमण बुलडोझरच्या सहाय्यानं जमीन दुरुस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाईला विरोध. अधिकाऱ्यांवर वकिलांचा संताप, तर कोर्टानं अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती दिलेली नाही. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचं हे स्पष्टीकरण समोर. संभाजीनगरमध्ये विभागीय शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन. बढती बदलीच्या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी. 386 पदं रिक्त, त्यामुळे ताण वाढला. आंदोलनामुळे 10वी आणि 12वीच्या निकाल प्रक्रियेवर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 1700 कृषी केंद्र चालकांनी सलग दुसऱ्या दिवशी पुकारला संप. कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना लिंकिंग बंद करण्याचीही मागणी. जालन्यात कृषी विभागाच्या कारवाईची मोहीम सुरू. गेल्या 15 दिवसांमध्ये 160 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीसा. खताच्या नोंदींमध्ये तफावत आढळली, त्यामुळे आतापर्यंत 18 केंद्रांचे परवाने रद्द. केंद्र चालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचंही आवाहन. आंबेगावच्या कारेगावमध्ये ग्रामदैवत श्री म्हसोबा माऊली यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार. बैलगाडा शर्यत बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. जनावरांना टॅगिंग नाही, त्यामुळे आता धुळे बाजार समितीमधील जनावरांचा बाजार 1 महिन्यासाठी बंद. खरीप हंगामाच्या अगोदर बैल बाजार बंद झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण. गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली सिरोंचा या महामार्गाचं काम तब्बल 6 महिन्यांपासून रखडलेलं. काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं महामार्गावरती आंदोलन सुरू. निधी मंजूर असूनही काम रखडलं, त्यामुळे नागरिक मात्र आक्रमक झाले. बदनापूरमधल्या कॅनरा बँक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून 1 ट्रक आणि कार जप्त. अजून काही वाहनं जप्त होणार असल्याची माहिती. बँक घोटाळ्याप्रकरणी मॅनेजर आणि सुवर्णकार पोलीस कोठडीमध्ये. बँक अधिकारी संजय डोंगरे अजूनही फरार. तिकडे जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगची तक्रार. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ तक्रारीमध्ये आरोप केला. चौकशीसाठी महाविद्यालय प्रशासनाकडून 13 सदस्यांची आता उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आली. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.